विद्यार्थिनी. माझ्या भाषणाचा विषय आहे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज. 26 जूनला लोकराजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती असते. यांची जयंती असते. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई असे होते. कोल्हापूर संस्थानचे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर महाराणी आनंदीबाई यांनी कोल्हापूरचे वारसदार म्हणून शाहू महाराजांना दत्तक घेतले. कारण चौथे शिवाजी महाराज यांना मुलबाळ नव्हते. दत्तक घेतल्यावर त्यांचे छत्रपती शाहू महाराज असे नामकरण करण्यात आले. शाहू महाराजांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर 2 एप्रिल 1894 साली ते कोल्हापूर संस्थानचे राजे झाले. राज्याभिषेक झाल्यावर 1922 पर्यंत म्हणजे 22 वर्ष ते कोल्हापूर संस्थानचे राजे होते. त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे चालवला. छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानूनच ते राज्यकारभार करत असत. म्हणूनच ते राजश्री बनले. ते खऱ्या अर्थाने राजे होते. बहुजन समाजाला मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढून त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये अनेक सामाजिक सुधारणा केल्या. बहुजन समाजामध्ये शिक्षण प्रसारावर त्यांनी विशेष भर दिला. अस्पृश्य, गरीब, निरक्षर या बहुजन समाजातील मुलांना शिक्षण दिले तरच त्यांचा सर्वांगीण विकास होईल हे ओळखून त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शाळा मोफत व शिक्षण सक्तीचे केले. शिक्षणाचे महत्त्व ओळखणारे देशातील पहिले राजे हे राजश्री छत्रपती शाहू महाराज हेच होते. दुर्लक्षित व वंचित समाजातील विविध जाती धर्मातील मुलांसाठी त्यांनी 22 वसतिगृहे स्थापली. त्यात शेकडोच्या संख्येने मुले शिकली. शिक्षण क्षेत्रात मुलींची संख्या वाढावी या हेतूने त्यांनी मुलींसाठी 40 रुपये स्कॉलरशिप सुरू केली. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी सुवर्णांच्या व अस्पृश्यांच्या शाळा भरवण्याची पद्धत त्यांनी रद्द केली. गावच्या पाटलाने कारभार व्यवस्थित करावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा व विविध तंत्रे व कौशल्य शिकवणाऱ्या शाळा त्यांनी उभ्या केल्या. मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या मार्गावर आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतुदी केली पाहिजे हा व्यापक विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांनी 1902 साली कोल्हापूर संस्थानामध्ये मागासलेल्या लोकांसाठी 50% राखीव जागांची तरतुदी केली. सार्वजनिक ठिकाणी पाणवठ्यावर शाळेमध्ये दवाखान्यामध्ये अस्पृश्य लोकांशी समतेने वागावे. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये असा आदेश त्यांनी काढला. 1917 साली विधवा विवाहाला त्यांनी कायदेशीर मान्यता मिळवून दिली व देवादासींसारखी घातक प्रथा त्यांनी बंद केली. बहुजन समाजाला राजकीय प्रवाहात सामावून घेण्यासाठी 1916 साली त्यांनी निपाणी येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. जातीभेदाची प्रथा नष्ट करण्यासाठी त्यांनी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. इतकेच नाही तर आपल्या चुलत बहिणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. छत्रपती शाहू महाराजांनी शाहूपुरी व्यापार पेठ, राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था यांसारखे अनेक उपक्रम आपल्या संस्थानात राबवले. त्यांनी शेतीच्या आधुनिकीकरणाच्या संशोधनासाठी विशेष पाठिंबा दिला. नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त व्हावा यासाठी त्यांनी किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूटची स्थापना केली. लोककला, चित्रकला, संगीत कला, नाट्य यांसारख्या या क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांना त्यांनी राजाश्रय मिळवून दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकमध्ये असताना आणि नंतर कोलंबिया युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत असताना शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्कॉलरशिप दिली. डॉक्टर 20 आणि 21 मार्च
साप्ताहिक पुन्हा सुरू